तर शुभ सकाळ मित्रांनो चाललाय आमचं आता सकाळचं काम. नळ्या काढायचं, मेंढर करताय तिकडं. आता मस्त कटोऱ्याने चरतील. तिकडं कांद्याची पात भेटली, वाढ आहे तिथं. राजी काढतोय आणि अशा जमिनीतल्या बाहेर काढतोय. बाया मिळ्या मेंढ्या वाळतायत. पूर्ण अशा वर काढायच्या, तेव्हा ते जाऊन तिकडे खेचता येतात. त्यांचं तिकडे गंडूळ बनतं. अशा पूर्ण डिल्ल्या करावं लागतात. मेंढरांनी काल चारलं शेत, पूर्ण पाक करून दिले. करतायत कटोऱ्याने. आता मग दिवसभर तिकडे पातीच करतील. कांद्याची पात मनीषा, बाईन आणि संगीता चारते मेंढर. आम्ही 2 जण काढतोय नळ्या. 1 जण गेला अजून दुसरं शेत बघायला उद्या करता. उद्याची लाईन आजच लावून ठेवणं पडते, नाही तर उद्या चारा सापडत नाही. म्हणून पहिल्या दिवसापासूनच चारा बघून ठेवावं लागतं. मित्रांनो, मेंढरांना लांगी बिंगी भरून बघा पाणी गिनी प्यावून गेले. बाकीचे गेले आता कोंडावून हारपांगावून. 1-2 राहिली चाठ बघा. बाकी मेंढर निघून गेली तरी त्या उगाच चाळा करून पाणी पितात. तर आता पूर्ण मेंढरमध्ये कोंडून दिली इतकी पात चारो. आता दुपारी इकडं चारणं पडेल. तर चला आता तिकडं नळ्या बिळ्या काढून दिल्या करले. तर आता गोळा करून भाकर खाऊन मग मेंढर दुपारी होणार ना अजून. चला आता जेवण बिवण करून घेऊ. भाजी पण झालेली नाही, डाळच शिजते. इकडून तिकडून कांदा येत आहेत. की दाजीने त्यांनी आता अंड्याची मिरची केली बघा. मी पण आलोय खाण्यासाठी. जबरदस्ती बोलवलं तर नाही, पण आलोय हलकटासारखं. कोंबड्यावर बारीक फिरवणं पडणं आता एखाद दिवस. अंड्यांमध्ये तर चटणी सुद्धा नाही, त्यांची चटणी संपली. नुसते अंडे खायचे आहेत. बस झाले पूर्णच बोगून देऊन दिलं म्हणा. वांधाच नाही आता. खाईन दाजी ती संपली. इकडे 5 वारून जातील दाजी या अंडी खाण्यासाठी. तिखी नाही आहे, मिरची कमी. आम्ही आता जेवण खाऊन करून नळ्या काढण्यासाठी बघा असं गोंधळ करतात. दाजींची चालली इकडे छकछक रेल्वे. फोन लागला असं गोळा करतात. मित्रांनो, इथल्या काढ्या तिकडे दाजी आता वर करतायत. मातीतल्या बुंजावील राहिल्या होत्या, इथल्या सकाळी काढल्या होत्या काय मध्ये मेंढरांमाग. अशी गंडोळी केली आहेत. निम्मी काढ्या निम्मी बाकी आहेत. ताण लागली आता. पाणी बिनी पिऊन येतो बघा. अजून लकात ना. मित्रांनो, आमचं ताण्या मेंढीचं दूध बघा चिका असतो. तिचा खरोस बनणार आहे. खरोस म्हणतो आम्ही. आता नळ्या काढून आलो. तिथे आता खायचं आहे दूध. थोडं पाणी बिनी टाकून दिलं मग मेंढर हुंडरणं पडते. आमचा खरूस बघा कसा दाट बनलाय. पूर्ण ताण्या मेंढीचं दूध नव्हतं, बाकी दुसऱ्या मेंढरांचं पण होतं. म्हणून आता खातो मी त्याला. मस्त आता खाऊन घेतो खरुसासोबत बाजरीची भाकर. बघा किती दाट झालाय आता. तर जमून गेलाय. कसा काय लागतो, मस्त लागतो मित्रांनो. आता आपली मेंढर आणतो आम्ही तवळ गडीभर कटक्या कुटक्याने फिरवून मग कांद्याची पात चारायची आपल्या वाड्याजवळची. बऱ्या माठ्याने तिकडे फिरवून दिवस पण टाइमपास होऊन जाईल. तितकाच दिवस जात नाही म्हणून असे इकडे तिकडे फिरवली तेव्हा जातो दिवस. घुसले मित्रांनो आमची मेंढर पातीमध्ये. एक तिकून बट खाऊन आणली. आता संध्याकाळपर्यंत इथं ठायकं पाणी बी आहे आणि चारा बी. चल पाणी पिते आणि चारा खाते. मस्त चरतायत आता निवांत. आता इकडं तिकडं बांधाने उभं राहणं बघा. करू दे आता मस्त गार्डन चालू खाऊ घे तिथे. अगदी दाखव ओरडत फिरते.
नंतर अजून त्यांना ते कपाशीच्या काड्या खावडायला पातीला कटाळले का गंगान जमना पण सरते पुरं पाक होऊन गेलं मित्रांनो. बघून घ्या अजून दिवस पण इतका बाकी, अजून 2 तास काढायचे तरी अजून आहेच तरी बागा बघा होऊन जाईल नाही पेक्षा टाइमपास. पण सकाळी हरीला काय बसणारच नाही. वाळ गुडी दडा दडा वाळ मोर मोर पळ मोर पळ 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 मोर हरभर येत नको घुसू दे. पळ पळ जोरात पळ. झाले मित्रांनो आमची वन बंद. बघा सूर्यदेव पण मारून गेला. नीट राहत कांद्याचे 5 सोडून चारा पत्ता दिली कोंडून. इश इश आता जॉईन करायची. तिकडे भाऊ जॉईन करतोय, तिकडे दाजींनी जॉईन करून दिली. आता झाली फेट जाळीमध्ये हाताच्या कोंडवल्या. बाया पण सकाळच्या कपाशी याचा गेल त्या उद्या करता चारायला. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.